We will start with the genetic code. So, it is already known that the DNA is the master molecule of the cells, which initiates, guides, regulates, and controls the process of protein synthesis. To perform this complicated function, the DNA must carry the requisite information for the synthesis of proteins. Obviously, this information has to be located in the DNA itself, okay? And the site for the storing this information lies in the sequence of the nucleotides, that is the nitrogen bases, which was given by युनोस्की अँड साराभाई इन 1964. म्हणजेच आपल्याला माहिती आहे का डी एन ए हा मास्टर मॉलिक्यूल आहे सेलमध्ये आणि त्यामुळे इनिशिएशन होतं, तो गाईड करतो आणि रेग्युलेट करतो आणि कंट्रोल करतो प्रोटीन सिंथेसिस. आता हे प्रोटीन सिंथेसिसचं कॉम्प्लिकेटेड फंक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे प्रोटीनची सिंथेसिसची ती त्यामध्ये असली पाहिजे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ती डी एन ए इटसेल्फमध्ये स्वतःमध्येच असली पाहिजे आणि ही जी साईट आहे प्रोटीन सिंथेसिसची या स्टोरिंगची इन्फॉर्मेशनची ती या न्यूक्लियोटाइड्सच्या सिक्वेन्समध्ये असणार असते किंवा त्या नायट्रोजन बेसेसमध्ये असते आणि हे युनोस्की आणि साराभाईंनी 1964मध्ये आपल्याला दाखवली. ओके, about 20 different types of amino acids are involved in the process of protein synthesis. Okay, and now we all know that DNA has 4 types of nitrogen bases, and to identify these 20 different types of amino acids, now the question arises, now how it is possible that 20 amino acids will encode or will code for 4 types of nitrogen bases. म्हणजे आपल्याला माहिती आहे आजपर्यंत 20 ॲमिनो ॲसिड्स इन्व्हॉल्व असतात प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये आणि डी एन ए मॉलिक्यूलमध्ये 4 टाईप नायट्रोजन बेसेस आहेत. या 20 ॲमिनो ॲसिड्सला डिफरंट ॲमिनो ॲसिड्सला आयडेंटिफाय करण्यासाठी. आता असा प्रश्न आपल्याला येतो की 20 ॲमिनो ॲसिड्स जर आहेत तर कसं शक्य आहे की फक्त ते 4 टाईपचे जे नायट्रोजन बेसेस आहेत ते या 20 ॲमिनो ॲसिडला कसे कोड करतील. ओके, सो अकॉर्डिंग टू क्रीक दिस इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड in the form of the coded language, and this coded language is called as the genetic code or the cryptogram. And this genetic code contains code words which are called as codons, each one which is specifying or representing a specific amino acid. That is, each codon brings a specific amino acid. Genetic code therefore is a collection of base sequences that correspond to each amino acids. आता क्रीकच्या नुसार ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एक कोडेड फॉर्ममध्ये कोडेड लँग्वेजमध्ये ती साठवली जाते आणि हिला म्हणतो आपण जेनेटिक कोड किंवा त्याला दुसरं नाव आहे क्रिप्टोग्राम. ओके, आता या क्रिप्टोग्राममध्ये कोड वर्ड्स असतात किंवा कोडॉन्स असतात. प्रत्येक कोडॉनमुळे एक स्पेसिफाय ॲमिनो ॲसिड आणला जातो. ओके, म्हणजे प्रत्येक कोडॉन हा कोड करतो एक वेगळ्या स्पेसिफिक ॲमिनो ॲसिडला. ओके, आता जेनेटिक कोड जो आहे म्हणजेच काय आहे, बेस सिक्वेन्सेसचं कलेक्शन आहे आणि हे बेस सिक्वेन्सेस म्हणजे 3 बेसेसचं कलेक्शन असेल जे एक ॲमिनो ॲसिडला करस्पॉन्ड करतो. नाव a single nitrogen base is a codon, that is a singlet is called as a codon. It will encode for only 4 different types of amino acids. ओके, म्हणजे एक नायट्रोजन बेस आहे कोडॉनमध्ये, तो फक्त 4 वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ॲमिनो ॲसिड्सला कोड करेल, एनकोड करेल. ओके, अ कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन बेसेस दॅट इज डबलेट कोडॉन will specify only 16 different types of amino acids. म्हणजे 2 नायट्रोजन बेसेसचं जर कॉम्बिनेशन आलं म्हणजे डबलेट कोडॉन म्हणतो आपण. ओके, तर त्याच्यापासून 4x4 ओके किंवा डबलेट म्हणजे 4 स्क्वेअर. ओके, मग 4 स्क्वेअर किती येईल 16. सो इट विल स्पेसिफाय ओनली 16 डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड. आता 3 जर कोडॉनचं बेसिसचं आलं
Okay, combination combination of 3 nitrogen bases म्हणजे ट्रिपलेट कोडॉन इट विल स्पेसिफाय. ओके, आता किती आलं होतं 16. ओके, सो इट विल कोड फॉर स्पेसिफिकली 64 डिफरंट टाइप्स ऑफ ॲमिनो ॲसिड. सो म्हणजेच जेव्हा 3 नायट्रोजन बेसेस ट्रिपलेट येतं त्यामुळे किती येणार 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. So it will be 16 into 4 is 4 into 4 is 16, 16 into 4 is 64. So the different 64 different types of amino acids will be brought about. Okay, now Gannon suggested that in a codon there must be a combination of 3 consecutive nitrogen bases, and this will be sufficient to specify the 20 different types of amino acid. गॅनावने सांगितलं की किती 3 कॉन्झिक्युटिव्ह नायट्रोजन बेसेस पाहिजेत आणि ते सफिशियंट असतील 20 डिफरंट ॲमिनो ॲसिड्सला आणण्यासाठी. ओके, नाव दस देर वुड बी 64 डिफरंट कोडॉन्स, that is the code words in the dictionary of a genetic code, and then each code word has to be a triplet codon. ओके, म्हणजेच काय 64 डिफरंट कोडॉन्स किंवा कोड वर्ड्स लागतील त्या जेनेटिक कोडच्या डिक्शनरीमध्ये, आणि प्रत्येक कोड जो वर्ड आहे तो एक ट्रिपलेट म्हणजे 3 कोडॉनचा बनलेला असेल. एव्हरी 3 कॉन्झिक्युटिव्ह न्यूक्लियोटाइड्स इन द DNA will constitute a triplet codon, and genetic code is a triplet codon and was evidenced first by Crick in 1961 using the frame shift mutation. However, Nierenberg and Mathai were able to synthesize artificial mRNA which contained only one type of the nitrogen base, like example uracil, which is a homopolymer. Then this synthetic poly-U sequence was transferred to protein synthesizing enzyme, and a small polypeptide molecule was produced in the linking of the phenylalanine molecule, and this explains that the UUU code UUU, that is the triple U uracil, it codes for phenylalanine. Later different homopolymer codons were deciphered and codons formed by 2 or more bases were also tried. ओके, म्हणजेच 64 डिफरंट कोडॉन्स पाहिजे या जेनेटिक कोडच्या डिक्शनरीमध्ये, आणि प्रत्येक जो कोड आहे तो ट्रिपलेट कोडॉन असेल. म्हणजेच प्रत्येक 3 कॉन्झिक्युटिव्ह न्यूक्लियस DNAमध्ये एक ट्रिपलेट कोडॉन कॉन्स्टिट्यूट करतील, आणि जी जेनेटिक कोड आहे तो त्या ट्रिपलेट कोडॉनमधला हा आपल्याला पहिल्यांदा क्रिकने 1961मध्ये फ्रेम शिफ्ट म्युटेशनमध्ये त्यांनी दाखवलं, त्यांनी एव्हिडन्स दिला किंवा आपल्याला पहिल्यांदा दाखवलं. पण नंतर नीरेनबर्ग आणि मॅथाईनी आर्टिफिशियल mRNA सिंथसाइज केलं ज्याच्यामध्ये फक्त एका टाईपचे नायट्रोजन बेसेस होते, आणि तो बेस कुठला होता युरॅसिल, ज्याला आपण 3 एकसारखे होते 3 एकच नायट्रोजन बेस म्हणजे UUU. ओके, सो हा जो युरॅसिल आहे, ओके, हा जो सिंथेटिक पॉली-U सिक्वेन्स आहे ती ट्रान्सफर केली जाते प्रोटीन सिंथेसाइजिंग एन्झाईममध्ये, आणि एक स्मॉल पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल याच्यामुळे फॉर्म होतो जो लिंक करतो फिनाइलअलानिल मॉलिक्यूलला, आणि याच्यावरून आपण एक्सप्लेन करतो की UUU कोड हा UUU हा आहे तो फिनाइलॲनालिनला कोड करतो. आणि नंतर डिफरंट होमोपॉलिमर कोडॉन्स पण बनवले गेले, आणि कोडॉन्स जे फॉर्म्ड आहेत 2 किंवा 2पेक्षा जास्त बेसेसचे हे पण ट्राय केले गेले. ओके, त्यानंतर हरगोविंद खुरानाने काय केलं त्याचे कॉन्ट्रीब्युशन आपण बघूया. नाव हरगोविंद खुराना ही डिवाइस्ड अ टेक्निक फॉर आर्टिफिशियली सिंथेसाइजिंग mRNA with repeated sequences of known nucleotides, and by using the synthetic DNA, Dr. Khurana he prepared a chain of polynucleotides with known repeated sequences of two or three nucleotides, that is CUC, UCU, CUC, UCU. Okay, Hargobind Khurana
हरगोबिंद खुरानानी एक टेक्निक डिवाइस केली, शोधून काढली आणि त्यांनी आर्टिफिशियल वेने mRNA सिंथसाइज केलं. त्यासाठी त्यांनी रिपीटेड सिक्वेन्सेस वापरल्या नॉन न्यूक्लियोटाइड्सच्या. ओके. आणि या सिंथेटिक DNA जेव्हा त्यांनी यूज केलं, डॉक्टर खुरानानी प्रिपेअर केलं पॉलीरायबोसोम्स न्यूक्लियोटाइड्स आणि त्याच्यामध्ये नॉन माहिती असलेल्या रिपीटेड सिक्वेन्सेस होत्या 2 किंवा 3 न्यूक्लियोटाइड्सच्या. एक्झाम्पल त्याचं होतं CUC, UCU, CUC आणि UCU. This resulted in the formation of the polypeptide chain having 2 different amino acids which are placed alternately, and these 2 amino acids are leucine and serine. And also similarly polynucleotide chains with 3 nitrogen bases repeats gave polypeptide chain with only 1 amino acid. Example CUA, 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 which was leucine. Then later Severo Ochoa, he established that OCHO, the enzyme polynucleotide phosphorylase, which was also helpful in polymerizing the RNA with the defined sequences in the template independent manner, that is the enzymatic synthesis of rRNA. And then Nierenberg, Mathai and Ochoa deciphered all the 64 codons in the dictionary of the genetic code. आता यामुळे पॉलीपेप्टाईड चेन बनवली गेली, ज्याच्यामध्ये 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड्स प्लेस केले गेले अल्टरनेटली. ते ॲमिनो ॲसिड्स होते ल्युसीन अँड सेरीन. आणि त्याचबरोबर पॉलीन्यूक्लियोटाइड चेन ज्याच्यामध्ये 3 नायट्रोजन बेस रिपीट्स होते, त्याच्यामुळे पॉलीपेप्टाईड चेनची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये फक्त एकच ॲमिनो ॲसिड होता, म्हणजे ॲमिनो ॲसिड ल्युसीन, ज्याच्यामध्ये एकच 3 नायट्रोजन बेसेस रिपीट्स होते, जसे CUA, 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 CUA. त्यानंतर सिवेरो ओशिओ यांनी एक एन्झाईम दाखवली पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेस. ही पण हेल्पफुल होती, ज्याने RNA पॉलिमराईज करू शकत होतं. पण इथे डिफाईंड सिक्वेन्सेस होत्या टेम्पलेटच्या आणि हे इंडिपेंडेंट मॅनरमध्ये त्यांनी दाखवलं, म्हणजे दॅट वॉज एन्झामॅटिक सिंथेसिस ऑफ RNA. त्यानंतर नीरबर्ग, मॅथाय आणि ओचोनी 64 कोडॉन्स डेसिफर केले त्या जेनेटिक कोडच्या डिक्शनरीमध्ये.